काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या आता नातेवाईकांना 50 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॅबिनेटमध्ये ही घोषणा केली। मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देखील दिली जाणार आहे। आसावरी जगदाळेला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये। मला असं वाटतं कदाचित त्यांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण होती। डी.वाय. पाटील या संस्थेमध्ये कदाचित ताई तुला नोकरी मिळेल। शिक्षण क्षेत्राशी हे संबंधित आहे, तर भविष्यात तू या क्षेत्रामध्ये कसं काम करशील की जेणेकरून बाबांच्या जाण्यानंतर एक तुझी आठवण जी आहे या क्षेत्रामध्ये राहील? मी याबद्दल आणखी काही विचार नाही केलेला। अजून आमच्या घरात पूर्ण माझ्या वडिलांचे विधी झालेले नाही आहेत आणि आम्हाला त्यासाठी टाईम हवा आहे, कारण खूप जास्त सारखं मीडिया आणि लोकांशी बोलून आम्हाला एक म्हणजे घरातल्या घरात लोकांशी बोलायला वेळ मिळत नाही आणि विचारही केलेला नाहीये। त्याबाबतीत मी अजून तरी काही निर्णय दिलेला नाही। अजून काही मदतीची अपेक्षा आहे तुला सरकारकडून? मला एक तुम्हाला सांगायचंय की त्यांनी तिला असं पोस्ट द्यावं की जेणेकरून तिला लोकांची मदत सुद्धा करता आली पाहिजे। जसं की तिनं त्या पहलगाम मधून आम्हाला दोघी स्त्रियांना कसा थरार करून घरी तिच्या बाबा आणि काकांसकट घेऊन आली आहे। त्यांना घेऊन इथे ती आम्हाला पोहोचली आहे। तर अशीच भविष्यात पण तिला अशी पोच द्यावी की तिला लोकांची मदत करता येईल। एक शेवटचा प्रश्न आहे की अशा घटना परत होऊ नये म्हणून तुम्ही सरकारला काय आवाहन करताय? खरं तर कुठल्याही घरामधली एखादी व्यक्ती जाणं म्हणजे त्या कुटुंबाचं नुकसान असतं, ते मदतीनंतर सुद्धा भरून येत नाही। म्हणजे किती मदत केली तरी घरातला व्यक्ती परत येणार नाही याची कल्पना असते। अशा घटना परत होणार नाही किंवा दहशतवाद्यांना जरब बसावी म्हणून तुम्ही सरकारला काय आवाहन? ते तर सरकारला आपल्या कळलेलं आहे आणि ते त्यांच्या परीने त्यांच्या लेवलला ते काम करणारच आहेत। त्यात आता आम्ही त्यांना काही सांगू आम्हाला जे सांगायचं आम्ही त्यांना सांगून झाले आणि आता त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि ते करतील याची मला पूर्ण खात्री आहे। मी उलट त्यांचे आभार मानते की त्यांनी माझ्या मुलीसाठी आणि आमच्यासाठी मदत केली। धन्यवाद। आसावरी जगदाळेला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत जारी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॅबिनेटमध्ये या संदर्भात घोषणा केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।